मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा। अंबादास दानवे यांनी ट्विट करत या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे। अंबादास दानवे यांनी या संदर्भात ट्विट केलेला आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झाला असल्याचं अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे। ही रक्कम तब्बल 10,000 कोटींच्या घरात असल्याचं कळतंय। तर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे हे स्वतः आपल्या सोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी जोडले गेलेले आहेत। सर, आपण पाहतोय आपण ट्विट केलं आणि हा महाघोटाळा असल्याचं आपण म्हटलेलं आहे, या संदर्भात काय माहिती द्याल? आता सौर ऊर्जेचा मोठा बोलबाला चालू आहे, परंतु सौर ऊर्जेचा बोलबाला असताना ज्या कंपन्या आपल्याकडे NOPL ग्रीन, नॅकॉप, IIPL, ओनिक्स या सगळ्या कंपन्या तशा तर बाहेरच्या आणि मेजॉरिटीनं गुजरातच्या आहे। आणि याच्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचं हे सगळं काम असताना याच्यात सगळ्या ठिकाणी बनावट बँक गॅरंटी सादर केल्या आहे। आता मला ही माहिती मिळाली की आज EOWने काही ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहे। याच्यात दिवेश सावलिया, पियुष सावलिया हे सगळे लोक आहे। याच्यात महावितरणचे सुद्धा भ्रष्ट अधिकारी याच्यामध्ये। आणि मग या सगळ्यांना याच्या खाली खरं तर सौर ऊर्जेच्या नावाखाली हा मोठा सूर्यप्रकाशासारखा भ्रष्टाचार या राज्यात होतो। बनावट कागदपत्र दिलं पाहिजे, बनावट बँक गॅरंटी दिली जाते। आणि मग ही जबाबदारी कोणाची असते? राज्य सरकारचे जे अधिकारी यांचं व्हेरीफाय करणं काम असतं। परंतु मला असं वाटतं हे अधिकारी आणि कंपन्या हे एकमेकाच्या लागेबांध्यातून आता खरं तर सांगायचं तर अनेक ठिकाणी सौर ऊर्जेमध्ये पंप इन्स्टॉल केले जातात, लोकांना घेऊन यायला सांगितले जातात, खरं तर स्पॉटवर जाऊन लावले पाहिजे। पण या कंपन्यांची दादागिरी एवढी वाढलेली आहे कारण अधिकारी आणि राजकीय नेते यांचं हे सगळं गुळपीट झालेलं आहे। आणि म्हणून याच्यातून या सगळ्या कंपन्यांनी बोगस बँक गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून हा मोठा स्कॅम या विभागात आहे। मला असं माझं मत आहे याच्यात की हे सगळे लोक मी जे नाव घेतले ते याच्यातले संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। यांना तर जेलमध्ये टाकावं लागेल कारण या सौर कृषी योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाच्या योजना ही। आणि जर मुख्यमंत्र्यांच्या नावाने चाललेली योजना याच्यामध्ये असा जर स्कॅम होत असेल तर मला असं वाटतं चुकीचं आहे, मोठा घोटाळा आहे हा। आणि याची राज्य सरकारने ताबडतोब या संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करून यांना जेलमध्ये टाकावं लागेल सरकारला। अगदीच।